साहेबांना शेळके साहेबांना कधीच विसरणार नाही एवढं त्यांनी खानापूर तालुक्यात काम केलं. असे आदरणीय ऋषिकेश शेळके साहेब आहेत, जे एकदम मोठे डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत, प्राचार्य समोर बसलेले आहेत, व्यासपीठावर बसलेले आहेत. समोरही अत्यंत चांगली माऊली गावचे क्रीम म्हणतात अशी माणसं जमलेली आहेत. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ताईंनी स्मृतिगंध हे प्राध्यापक डॉक्टर हेमांगिनी माने ताईंनी अत्यंत चांगलं असं व्यक्तिचित्रणाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ताईने आत्ता सांगितलं की आम्हा हाती धन शब्दांची जरत नाही, शब्दांचीच शस्त्र येत नाही करू, शब्द हे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. शब्दांचं धन जन लोकांना कसं वाटता येतं हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. ते आमच्या हेमांगिनी मानेताईंनी अत्यंत थोड्या शब्दात अत्यंत चांगलं मांडलेलं आहे. माने मॅडमचे वडील एस.के. माने सर, त्यांना गाव देव म्हणायचं, सुखदेव त्यावेळी देवच म्हणायचं किंवा गाव त्यांना बापू म्हणायचं. त्यांनी इंग्रजी विषयाला वाहून घेतलेलं असं व्यक्तिमत्व होतं. विट्यात त्यांनी इंग्लिशचं टॉकिंग इंग्लिश असे कोर्स एक क्लास सुरू केला होता आणि त्याला भरपूर लोकांना त्यांनी विट्यात इंग्लिश बोलायला शिकवलं. असे माने सर एकदा जगणारे संत तुकारामाचे शिष्य होते. ते संत तुकारामांच्याकडे गेले आणि म्हणाले की तुकाराम बुवा माझे काय अभंग पाठ आहेत. एक तरुण मुलगा, तुकाराम महाराज म्हणाले अभंग पाठ आहेत म्हणून दाखव. आणि त्याने तुकारामाचे 1, 2 नव्हे 25 नव्हे 50 अभंग म्हणून दाखवले. जगनारे साहेबांनी अभंग गायल्यावरती तुकाराम महाराज इतके खुश झाले, म्हणाले की तुला लिहिता वाचता येतं का? तर तो म्हणा मला कुठलं लिहिता वाचता येतंय. मग तुकाराम खाली बस म्हणाले. खाली बसले ते आणि त्यांनी माती स्वच्छ केली आणि त्याच्या अक्षर घेऊन दिलं ब क आणि त्या जगनाडेना तिथं त्यांनी लिहायला शिकवलं. आणि पुढं त्याचा फायदा असा झाला की संत तुकारामाचे जे अभंग गाथा आहे, आता हजारो अभंग आहेत, ते सगळे जगनाड्याने लिहून काढलेले आहेत. एकदा जगनाडे साहेबांनी म्हणजे जगनाड्याने संत तुकारामांना विचारलं की महाराज कोणाला संत म्हणायचं, संत कोण आहे जगात? तर ते म्हणाले की मनाचा निर्मळ आणि वाचेचा रसाळ, मनाचा निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो तो संत आहे. या हो तुम्ही सारे संत आणि तुम्हीच खरे भाग्यवंत, स्वकर्माचा करून घ्यास मिळवी जगाचा विश्वास. जो जगाचा विश्वास मिळवतो असा संत कोण असतो? जो माळ घालून आणि सतत अभंग म्हणतो तो संत नाही. तर जो मनाचा निर्मळ आहे आणि वाचेचा रसाळ आहे तो मात्र खरा संत आहे. आणि आमचे सुखदेव माने साहेब सर हे तसे होते. आणि याचं वर्णन मॅडमनी पहिल्या या पुस्तकामध्ये पहिल्यांदा आपल्या पप्पांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. पप्पांच्यावर त्यांनी त्याच्या खूप चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे, ते मी वाचलेलं आहे. हे पुस्तक आम्ही वाचलेलं आहे. पण कसं आहे की प्रतिभा नावाची एक शक्ती असते आणि ती परमेश्वरानं प्रत्येकालाच दिली असते असं नाही. 10,000 माणसात एक चांगला वक्ता असतो असं म्हणतात, तसं एक 50,000 माणसात एका माणसाला प्रतिभा असते आणि ती प्रतिभा परमेश्वराने दिलेली असते आणि त्या प्रतिभेचा उपयोग करून लेखक हा लिहित असतो. माझी मानवताना विनंती आहे की अशी प्रतिभा शक्ती तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे, त्याचा वापर करा. जास्तीत जास्त तुम्ही पुस्तकं लिहा आणि तुम्ही जी पुस्तकं लिहिणार आहात ती आयुष्यभर तुमचं आमचं सर्वांचं आयुष्य संपणार आहे, पण पुस्तकं कधीच संपत नाहीत. आणि म्हणून काही लोकांना आज तुम्ही बापूंचं वर्णन केलंय, एवढं सुंदर वर्णन बापूंचं केलं आहे की मी मागापासून बापूंच्या सहवासात आहे. एक साधा माणूस काय करू शकतो याचं सुंदर वर्णन म्हणजे समोर बसलेले आणि मॅडमने लिहिलेले बापू आहेत. ॲडव्होकेट मिहीर देसाई नावाचे एक मोठे प्रसिद्ध वकील होते, त्यांच्यावर मॅडम लिहिलेलं आहे. प्राध्यापक राम पवार हे चांगले प्राध्यापक होते, पण त्यांच्या संघटनेचं प्राध्यापकाच्या संघटनेचं अत्यंत जाणीवपूर्वक आणि निस्वार्थपणे काम करत होते.
मॅडमचं त्यानं मॅडम तक्रार घेऊन गेल्यानंतर ते स्वतः मायनी कॉलेजवर आले, सगळ्यांना भेटले. अगदी म्हणजे मॅडमने असं वर्णन केलं त्या ह्याच्यात की शिव कसा असतो तसा एकदम खवळले प्राचार्यावरती, तुम्ही कशा पण आमच्या एका भगिनीला त्रास देता, असं त्यांनी आवर्जून त्यांना जाब विचारला. एवढंच नाही तर विद्यापीठातली सगळी कामं त्यांनी करून दिली. असे राम पवार होते. कॅथरीना फिलिप नावाच्या मॅडमने आता सांगितलं, कॅथरीना फिलिप नावाचा एक आफ्रिकेतली बाई आहे. वडूजमध्ये मॅडमची त्यांची भेट झाली, पण त्या साहित्याच्या अभ्यासिका होत्या आणि मॅडमनी आफ्रिकेतील काही साहित्यिकांची पुस्तकं वाचलेली होती. त्या दोघांचं इतकं घट्ट नातं जुळून गेलं आणि त्याच्यावर मॅडमने लिहिलेलं आहे. उमेश रायबाकर नावाचे एक विद्यापीठातले गृहस्थ आहेत. मॅडमनी एकच वाक्य लिहिले अत्यंत चांगलं, मला फार भावलं. ते म्हणाले की माझे वडील त्यांच्यात दिसले. ते मॅडम जर त्यांच्याच बोलायला गेल्या तर ते असे बोलले की त्या म्हणाले त्यांच्या बोलण्यात करुणापण आहे आणि दुसऱ्या मदत करायची भावना आहे. माझ्या वडिलांच्याकडे हेच होतं. सगळं पुस्तक स्मृतिग्रंथ प्रत्येक पानात मॅडमने कुठतरी आपल्या वडिलांचा उल्लेख केला आहे आणि त्यात जाणवतं की मॅडमचे वडील मॅडमच्या रक्ताच्या थेंबात किंवा श्वासोश्वासात ते सामावलेले आहेत. ते सरपंच दशरथ बापू सूर्यवंशी यांच्याबद्दल मॅडमनी खूप चांगले लिहिले. दशरथ बापू सूर्यवंशी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणारे गृहस्थ होते, पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर अत्यंत कमी पैशात, वडील नव्हते हे दुसऱ्या शेतात काम करणार होते, पण त्याने थोडे पैसे साठवले, 2 रेडे घेतले विकत आणि त्या 2 रेड्यावरती आता एक 40 एकर जमीन त्यांची आहे आणि गावचे अनेक वर्ष ते सरपंच आहेत. सगळं राजकारण खेळायला मागितलं ते बघतात. एवढं असून सुद्धा 50-60 आंब्याची झाड आहेत आणि 50-60 आंब्याच्या झाडाबद्दला एक आंबा ते विकत नाहीत. त्या 50-60 झाडाचे जेवढे आंबे येतात तेवढे ते गावातल्या लोकांना किंवा त्यांच्या मित्रमंडळींना ते वाटून टाकतात. त्याने आता मला सांगितले की 15 दिवसाच्या माझ्या गावी यायचं आणि आंब्याची एक पिशवी घेऊन जायचं. असे दशरथ बापू मॅडमने आता सांगितलं की त्यांनी पुस्तकं एवढी वागवली. मॅडमने असं लिहिले की ते म्हणाले की आमच्या ॲडव्होकेट यादव साहेबांना म्हणाले, साहेब दुसऱ्याच्या बायका साड्या मागतायत, दागिनं मागतायत आणि तुमची बायको पुस्तकं मागत्या. अवद्या की पुस्तकं म्हणाले त्यांना. आपल्याला वाचता येत नाही त्यांना तर वाचायची सवय आवड आहे तर त्यांना दिली पुस्तकं. आणि असे शेकडो पुस्तकं दशरथ बापूंनी मॅडमने विकत घेतली, दशरथ बापूंनी ती वागवली. अशा माणसांच्या तो मॅडम दिलेला आहे. मॅडमचा एक विद्यार्थी होता, मॅडम सांगितलं राजेंद्र मोहिते, ते विट्यात असतात, विट्याचे प्राध्यापक आहेत आणि ते नुसते प्राध्यापकी करत नाहीत. सर्वसामान्य मुलं वरती आली पाहिजेत, त्यांचं घडली पाहिजेत म्हणताना ते परीक्षा घेतात. माझी एक स्वतःची शाळा आहे, मी कायमपणे त्यांना शाळा देतो. ते येतात शाळेत, मला मुलं बसवायचे आहेत, सांगतात मी त्यांना शाळा बसवून टाका म्हणून सांगतो. त्यांना काय हवं ते सकाळी करतो. हजारो मुलांना परीक्षा घेऊन ते काय करतायत की योग्य मार्गदर्शन करतायत. असे प्रभाकर खटाव करणारे विट्याचे एक सरग्रस्त होते. अत्यंत 10-20 एकर जमीन त्यांची होती विट्यात, पण नंतर कुळ कायद्यात ती गेली, पण त्यांनी ती कुळाशी हे करून मिटवलं आणि निम्मी जमीन त्यांची घेतली. ते मॅडमच्या घराच्या जवळच राहतात. अत्यंत चांगला माणूस, अत्यंत चांगला. रेवंश सिद्धाचं चरित्र त्यांच्या आईने दिलेलं होतं, ते सुद्धा त्यांनी प्रकाशित केलं होतं. असे प्रभाकर खटावकर, राहुल सप्रे, सरपोतदार, बी.डी. देशमुख यांच्यावरती मॅडमने खूप चांगलं लिहिलेलं आहे. अत्यंत चांगलं असं स्मृतिग्रंथ पुस्तक आहे. प्रत्येकानं वाचावं आणि स्मरणात ठेवावं इतकंही चांगलं पुस्तक आहे. आणि मी मॅडमना शुभेच्छा देतो. पुस्तक नक्कीच खूप चालेल आणि मॅडमने आणखी आपली लेखणी थांबवू नये. यादव साहेबांनी त्याला सहकार्य करावं आणि मॅडमने भरपूर लिहावं, कारण त्यांना प्रतिभा परमेश्वराने दिली आहे. आणि आमचे कवी एक म्हणतात की दिव्य शक्तीची तरफ आमच्या करी विधीने दिली असे. ही प्रतिभा म्हणजे काय आहे तर दिव्य शक्ती आहे. ही दिव्य शक्ती तरफ आहे, तरफ. ही तरफ आमच्या करी विधीने दिली असे. टेकून या जनता शिरच्यावर जग उलटून या टाकू कसे. जग उलटून टाकायची शक्ती लेखकात कविता असते. ती प्रतिभा शक्ती आहे, ती मॅडम परमेश्वराने दिलेली आहे आणि मॅडम त्याचा वापर करावा, खूप चांगलं लेखन करावं. आणि मॅडमचं लेखनाची शैली मॅडमला खूप चांगली लागली आहे.
त्यांना खूप चांगले लिहू शकतात. आणि आणखी चांगली चांगली पुस्तकं लिहावीत अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझं पुस्तक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय चंद्रकांत निंबाळकर सर यांना आपण विनंती करतोय की आपण मार्गदर्शन करावं. आपण जे आज प्रमुख कार्यक्रम घेणार आहोत, आज मदर्स डे निमित्त डॉक्टर अजित माने यांच्या मातोश्रींचं सत्कार, यानंतर जो मेडिकल कॅम्प आहे त्यासाठी आपल्याला वेळ होतोय. आदरणीय चंद्रकांत निंबाळकर सर. विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय का शेवटपर्यंत? सुरुवात प्रार्थनेने करतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. भारत माता की जय. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, डॉक्टर अजित आहेत, ज्यांच्यामुळे मी आधी इथं आलो, पण आज मी थोडक्यात आटोपतो. तुम्ही बरं झालं व्याख्यान मला सुरू करणार आहात हे ठरलं तर त्यावेळेला भरपूर बोलेन मग. पण आज मेडिकल सायन्सच्या भाषेत सांगायचं तर माणसाचा ऐकण्याचा स्टॅमिना अंदाजे 45 मिनिटाचा असतो. त्यामुळे मॅडम शाळेत पण तास तुमचे 45 मिनिटाचेच असतात आणि आपण सगळे त्याहीपेक्षा जास्त वेळ बसलोय याची मला जाणीव आहे. त्यामुळे आज जरा थोडक्यात, पण मुळात इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हेच मी माझं भाग्य समजतो. कारण हे अत्यंत व्रतस्थ असं कुटुंब आहे आणि त्यांचा जो मित्र परिवार आहे, म्हणजे त्यांच्या रांगेत पुढे बसायचंच मला जरा संकोच वाटायला लागला. एक पोलीस आयुक्त आहेत, एक तहसीलदार आहेत, एक उपसचिव आहेत मंत्रालयातले. त्यांनी प्रस्तावना मांडे सरांनी खूप छान लिहिली, त्याच्यावरूनच मला बऱ्यापैकी अंदाज तो आला होता. आणि सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर, समोरचे सगळे मान्यवर आणि माने कुटुंबावर अत्यंत आपुलकीने, प्रेमाने एवढ्या उन्हातानात उपस्थित राहिलेल्या सगळ्यांना वंदन करतो. आणि आज आपण ह्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा झाला, स्मृतिगंध, त्या लेखिका माई, त्यांचंही अभिनंदन करतो. पुढे त्यांना नवीन लेखनासाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि मला वाटतं हे सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल. तर आणि डॉक्टर अजित, त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर शुभांगी, जावई यादव साहेब, दुसरे जावई नलावडे साहेब, तिसरे जावई जगताप साहेब, म्हणजे काय म्हणूया, गृहस्थाश्रम सगळ्यात श्रेष्ठ आहे असं म्हणतात, तसा हा सगळा गोकुळासारखा परिवार आहे छानपैकी असा. आणि तो असा फुलत राहावा, त्यांच्याकडनं सामाजिक कार्य सुद्धा करावं. म्हणजे मला ह्याची आठवण झाली खरं म्हणजे, की आमचे सद्गुरू वामनराव पै म्हणतात की गृहस्थाश्रम सगळ्यात श्रेष्ठ आहे, बाकी संन्यास वगैरे ह्या गोष्टीची काही गरज नाही, आपण कुटुंबात राहून सुद्धा खूप चांगलं कार्य करू शकतो, त्याचंही उदाहरण आहे. आणि मी ज्यावेळेला ते ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वाचत होतो त्यावेळेची मला आठवण झाली की विठ्ठलपंतांनी म्हणे संन्यास घेतला होता आणि त्यांना जे गुरु भेटले काशीला, त्यांनी त्यांना परत जायचा सल्ला दिला संसारात, आणि ते परत आल्यामुळं इतकी विद्वान भावंड आपल्याला मिळाली की ज्यांनी जगाला वाट दाखवली. असे म्हणजे निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, अशी भावंड आपल्याला मिळाली, इतकी विद्वान आणि इतकी सात्विक संत असे मिळाले. आणि बापूंचा एकूण जीवन प्रवास मी पाहिला तर खरं म्हणजे खूप खडतर प्रवास आहे हा. 40-40 किलोमीटर सायकल चालवायची, शिकवायचं, म्हणजे वडील हाडाचे शिक्षक होते आणि मुलगा हाडाचा डॉक्टर आहे, असा एक छान संगम म्हणूया आपण, असं झालेला आहे. आणि घरामध्ये डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत. खरं म्हणजे खेड्यातनं ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. कारण खरं सांगू का, शेतीचा दिवसेंदिवस भागाकार होत चाललाय. म्हणजे तहसीलदार जास्त जाणत असतील या गोष्टी, की 2 मुलं असली तर 10 एकराची 5 एकरावर येते, त्यांना 2 मुलं झाली की ते 2.5 अल्पभूधारकच होऊन जात आहेत. आणि शेती वाढवणं इतकं सोपं राहिलेलं नाही आणि करणंही तितकं सोपं राहिलेलं नाही.
हे फॅक्ट आहे, कारण मी शेतकरी त्यामुळे मला माहिती आहे. सांगण्याचा हेतू काय, तर खेड्यातून सुद्धा मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे अशा मताचा मी, विशेषतः मुलींना सुद्धा. आजही तुम्ही म्हणताय काळ बदललाय, पण मध्यंतरी मला एक वकील भेटले होते आणि ते मला सांगत होते की उच्च शिक्षणासाठी मुलीला फॉरेनला पाठवताना काळजी का वाटतेय, तर त्या लेवलचा जावई मिळेल का, म्हणजे त्या तोडीस काय म्हणतात ना ते. कारण म्हणले मुलांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आता आणि मुलींचं जास्त आहे, अशी उलटी परिस्थिती थोडी निर्माण झालेली. पण त्यांना म्हटलं तसं करून माघार घेऊ नका, मुलगा मुलगी हा भेद अजिबात नको, मुलींनाही तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक मी किस्सा सांगतो. एक कॉन्ट्रॅक्टर मला भेटले होते, ते मला म्हणले निंबाळकर 5 कोटी रुपये देतो, माझ्या मुलीला लहान करून देता का. मी म्हटलं तुमचा प्रश्नच मला नीट कळेना. तर ते म्हणले मी कॉन्ट्रॅक्टर होतो, पहाटे उठून साईटवर जायचो, रात्री उशिरा साईटवरनं घरी यायचो, सकाळी जाताना मुलगी झोपलेली असायची, एकुलते, कारण रात्री आल्यावर ती झोपलेली असायची, तिला शनिवारी सुट्टी असायची, रविवारी, पण मी बिझी असायचो. त्यामुळं सहवास, कुटुंबाचा सहवास कमी मिळाला. एकूणच कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे, अनेक ठिकाणी साईट चाललेले असतात आणि त्या कात्रीत ते सापडल्यासारखे असतात. आता मुलगी 32 वर्षाची झाली, US मध्ये स्थायिक झाली लग्न होऊन. आता ज्या वेळेला मी पण व्यवसाय बंद केलाय, म्हणले वयामुळे पैसा भरपूर आहे, जेव्हा भेटायला जातो तेव्हा आल्यावर पाया पडते, पप्पा काय प्रोग्राम आहे, कसं शेड्यूल आहे, कुठे कुठे जाणार आहे, कुठं भेटी देणार आहे, कोणती औषधं घ्यायची, काय खाणार आहे. सांगण्याचा हेतू काय म्हणले, छापील शेड्यूल शिल्लक राहिले. मग दुःख काय आहे, तर ज्या वेळेला अंग खांद्यावर खेळवायचं होतं, कडेवर बसवायचं होतं, बागेत न्यायचं होतं, तिला अभ्यास तिच्याकडनं घ्यायचा होता, त्यावेळेला मी बिझी होतो. आता मुलगी 32 वर्षाची, आता ते इझी राहिलेलं नाही, कारण असे 32 वर्षाच्या मुलीला कडेवर घेऊन नाही फिरता येणार. म्हणजे काय, तर सुख देण्याचा टाईम असतो. देर इज टाईम फॉर एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्यामुळे संतती ही संपत्ती आहे जर चांगली निपजली तर, अन्यथा तीच विपत्ती आहे वाईट निपजली तर. त्यामुळे सगळ्यात जास्त मला यांचं काय वाटलं की यांचं कुटुंब जे आहे डॉक्टर मानेंचं, हे संस्कारपीठ आहे. 75 वर्ष म्हणजे त्या काळात त्या SSC झालेल्या आहेत, म्हणजे सहज नोकरी उपलब्ध होती. त्या काळात नोकरी लागणं फार सोपं होतं. 7वी झाली की शिक्षक तर आरामात व्हायचे, प्रायमरी टीचर, नंतर मुख्याध्यापिका होऊन रिटायर व्हायचे. म्हणजे मॅट्रिक झालेल्या व्यक्तीला सहजी नोकरी मिळत होती. पण कुटुंबासाठीचा जो त्याग आहे, म्हणजे मला नेहमी वाटतं की स्त्रीला परमेश्वराने बनवताना पुरुषापेक्षा अधिक कोमल हृदय दिलं, प्रसूतीसारख्या अवघड गोष्टी त्यांच्यावर सोपवल्या, जात्यात त्यांच्यामध्ये प्रेमळपणा दिला. त्यामुळे सहनशक्ती ही जी स्त्रीकडे जास्त असते बघा, खूप जास्त असते. आणि विशेषतः ग्रामीण भागात, म्हणजे शहरात मी म्हणत नाही, पण ग्रामीण भागामध्ये स्त्रियांना ज्या पद्धतीने त्यांचं एक जीवन असतं ते एका विशिष्ट ह्याच्यातच फिरत राहतं ते. आणि गृहिणी, आता चूल आणि मूल हे अजिबात कमी समजायचं कारण नाही, समोर बसलेल्यांना मला मुद्दाम सांगायचं. आणि पुरुषांना मी भीती नाही दाखवत, पण अमेरिकेमध्ये सर्वे झाला, रिसर्च झाला, तर त्याच्यामध्ये गृहिणीचा डायरेक्टली 1 तारखेला पगार येत नसल्यामुळे कळतच नाही काम काय केलंय नक्की ते, बरोबर आहे. पण घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, औषध कुठं ठेवलंय तिथपासून, मुलांची पुस्तकं सापडेना तिथपासून, सगळ्याच गोष्टी स्त्रीला बघाव्या लागतात. खरं म्हणजे सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ती सगळ्यांच्या पोटापाण्याची काळजी घेते म्हणून ती अन्नमंत्री आहे, सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेते म्हणून ती आरोग्यमंत्री आहे, पोरांचा अभ्यास तीच घेत असते म्हणून ती शिक्षण मंत्री आहे, पतीला अडचणीच्या वेळेस सल्ला देते म्हणून ती उत्तम सल्लागार आहे, घराची राखण करते म्हणून ती गृहमंत्री आहे. इतकी सगळी पदं तिच्याकडे आहेत. तर अमेरिकेतला सर्वे असं सांगतोय की तिचा पगार जर काढला तर तो $70,000 होतोय. म्हणजे तुम्ही देऊ नका पगार, पण सांगतोय त्यातलं सांगण्याचा हेतू काय नीट लक्षात घ्या तुम्ही, की स्त्रीचं महत्व अजिबात कमी नाही. आणि मला नेहमी वाटतं नवरा बायको इतके बेस्ट फ्रेंड या जगात कुणीच नाहीत. लग्नाच्या वेळेला जोडी आलेली असते, मुलं मोठी झाल्यावर करिअरच्या नावाने मुलगा आणि सून निघून जातात, मुलगी जावयाबरोबर निघून जाते, फायनली दोघंच राहतात. त्यामुळे एकमेकांवर अतिशय मनापासून प्रेम करणं. पण मला जे चित्र दिसतंय, मी महाराष्ट्रभर फिरतो, लग्नानंतर पहिली पंचवार्षिक योजना बरी जाते, म्हणजे पॉलिटिक्सच्या भाषेत सांगायचं तर नंतर काय व्हायला लागतं, सुरुवातीला गुण दिसतात, नंतर दोष दिसायला लागतात. मी एका व्याख्यानात मुद्दाम प्रयोग केला, फक्त महिला होत्या, तर मी त्यांना म्हणलं तुम्हाला एक कागद देतो, तुमचा जो पार्टनर आहे, लाईफ पार्टनर म्हणजे पती, त्याचे गुण लिहा तुम्ही.
आणि स्वयंसेवकांना सांगितलं एक कागद आणि पेन देतो. तर एक बाई मला म्हणाल्या, मला कागद नको, माझ्याजवळ एसटीने आली, ते तिकीट आहे, त्याच्या मागे मी लिहिते. तर मी म्हणलं, ताई तिकिटाच्या मागे किती लिहिणार गुण? त्या म्हणल्या तेवढेच आहेत. म्हणजे सांगण्याचा हेतू लक्षात घ्या की ही परिस्थिती काय येते आहे. आणि जिजींचं मला कौतुक काय वाटलं, डॉक्टरांच्या आईंचं, की ज्या वेळेला काय म्हणतो आपण आता, करावा अतिव्याप परी नसावा संताप, असं संत समर्थ म्हणतात. पण काय होतं, ज्या माणसाने व्याप वाढवलाय ना त्याचा संताप होतोच. त्यामुळे स्त्रियांना मी सांगून ठेवतो की पुरुषाचा संताप झाला तरी तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल कमी नाही झालं पाहिजे. मग ही तर कला आहे, जीवन जगणं ही कला आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे ही कला शिकून घ्या की हसत राहणं, आनंदी राहणं, आहे त्या परिस्थितीत साथ देणं. आणि खरं म्हणजे लग्नात जेव्हा आणाभाका घेतात ना तेव्हा हेच सांगितलेलं असतं, पण आपलं तिकडे लक्षच नसतं. असतं ते मुळात संस्कृतमध्ये, त्यामुळं कळायला काय मार्ग नसतो. बघायला जाऊन 1.5 महिना झालेला असतो पोहे खाऊन, त्यामुळं अंतरपटाच्या पलीकडे टाचा उचलून बघायची जास्त काय झालेली असते. त्यामुळे तो ब्राह्मण काय म्हणतो ह्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. पण खरं त्यावेळेला अपेक्षा हीच असते की सुखात साथ देईन, दुःखात साथ देईन, असेल त्या परिस्थितीत मी साथ देईन. आणि ती जिजींनी निभावली साथ. आता जोडीदार लग्न एका दिवशी होतं, पण आयुष्य हे परमेश्वराच्या प्रांतातलं सिक्रेट आहे, ते कुणाला नाही सांगता येत. बरोबर ना, की ते किती असावं, कुठे असावं. त्यामुळं मी नेहमी इंग्लिशच्या ABCD मध्ये, आता इंग्लिशच्या प्राध्यापिका मागे बसलीत म्हणून मला आठवलं ते, ABCDच्या भाषेत सांगायचं झालं तर A इज फॉर ॲप्लिकेशन, म्हणजे अंमलबजावणी, आपल्या जीवनात ते आचरणात आणणं. B इज फॉर बर्थ, जन्म, आणि D इज फॉर डेथ, म्हणजे जन्म आणि मृत्यू आपल्या कंट्रोलमध्ये नाही. जन्माला माहुलीत यावं का न्यूयॉर्कमध्ये यावं आपल्या हातात नाही. मृत्यू कसा व्हावा आणि कुठे व्हावा, ॲक्सिडेंटनी व्हावा का आजाराने व्हावा, कोणत्या गावात व्हावा, कोणत्या देशात व्हावा, काही आपल्या हातात नाही. मग हातात काय, B आणि D मधला जो C आहे, C फॉर चॉईस. मी जगायचं कसं हे मला ठरवावं लागतंय. जीवन कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, गाणं म्हणत जगायचं, आनंदाने जगायचं. आणि खरं सांगू का, जगायला फार पैसे लागत नाही. म्हणजे मी परवा व्यसनमुक्ती केंद्रात बोलायला गेलो. मी म्हणलं चहा 10 रुपयाला मिळतो आणि क्वार्टर 400 रुपयाला मिळते. त्यामुळे सोपं जगणं, कम्फर्टेबल जगायला जास्ती पैसे लागत नाहीत. पण माणसाचं काय झालं माहिती का सर, लाईफ इज सो सिम्पल, वी मेक इट कॉम्प्लिकेटेड. हाव आणि धाव या कात्रीत माणूस सापडलाय. मी आता उद्योगपतीचं नाव घेत नाही कारण काय रेकॉर्ड असतील, पण जगातल्या श्रीमंतांच्या यादीत ज्या माणसाचं नाव आहे त्याचा 2दा घटस्फोट झालाय. आणि त्याच्या मुलीने 18 वर्षे कंप्लीट झाल्या कोर्टात अर्ज केला की मला स्वतंत्र राहायचं. याचा अर्थ काय, पैसा सुख देऊ शकत नाही. पैसा फक्त देहाची सोय देतो. AC गाडी, बंगला, फर्निचर, दागिने, कपडे, ह्याच्यासाठी पैसा आवश्यक आहे. मनशांती, मनस्वास्थ्य मिळवायचं असेल तर तुम्हाला पुण्य मिळवावं लागेल. आणि पुण्य कशात आहे, अन्नदान, वस्त्रदान, नेत्रदान, रक्तदान, अवयवदान, श्रमदान, ज्ञानदान, नामदान, द्रव्यदान, हे सगळे पुण्याचे प्रकार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणं हे पाप, आपण कोणाच्या तरी उपयोगी पडणं हे पुण्य. उपयोगी पडतो तो खरा योगी, हे लक्षात घ्यायचं. दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो तो खरा योगी. त्यामुळं किती प्रकारे पुण्य मिळवता येत आहे, विचाराच्या लेवलला पुण्य मिळवता येत आहे. मी प्रार्थना जी म्हणलो त्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द काय, सर्वांना, मला नाही. हम दो हमारे दो, सर्किट कंप्लीट. हे सामाजिक जाणीव नाही. ह्यांनी जे आरोग्य शिबिर घेतलं ही सामाजिक जाणीव आहे. दरवर्षी व्याख्यानमाला घेऊन ज्ञानदानाचं कार्य करूया ही सामाजिक जाणीव आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण ज्ञानदानासारखं पुण्य नाही. अन्न पुन्हा पुन्हा द्यावं लागतं, कपडे दिले तर, दान केले तर पुन्हा पुन्हा करावे लागतात. पण ज्ञानदानाने माणसाचं शाश्वत कल्याण होतं. आणि सर ज्या पद्धतीने जगले, माने सर, बापू, त्याच्यावरनं मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. 2 प्रकारचे रांजले गांजलेले लोक आहेत. एक मेंटली पण गांजलेले आहेत आणि एक शारीरिकदृष्ट्या म्हणजे फिजिकली पण गांजलेले आहेत. अशा पद्धतीचे दोन्ही प्रकारचे गांजलेले लोक आहेत. पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात, साधूची किंवा देवाची लक्षणं त्यांनी सांगितली. काय लक्षणं आहेत ती, मृदू
मृदू सज्जनांचे चित्त जैसे नवनीत. लोणी जसं आत बाहेर मऊ असतं तसं सज्जनांचं चित्त आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी निर्मळ असतं. तसं ते जगलेत. ही दोन्ही, ही जोडीच तशी जगलेली, असं मला त्या वाचण्यातून लक्षात आलं. पुढे काय म्हणतात, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. ज्याला कुणाचा आश्रय नाही त्याला जो कवटाळतो, त्याला जो आपुलकी दाखवतो, त्याला जो यथाशक्ती मदत करतो तो. त्याच्या पुढे म्हणलंय की दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. आपल्या मुलावर जेवढं प्रेम करता येतं तितकंच जर इतरांवर करता आलं तर समजायचं तो साधू आहे. तुका म्हणे सांगू किती तोची देवाची मूर्ती, वेगळं देवत्व नाही. कर्मवीर अण्णांचा प्रभाव बापूंच्यावर होता. तुम्हाला एक किस्सा सांगतो. गाडगे महाराजांचं कीर्तन चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूरला चाललं होतं. त्यावेळेला कर्मवीर अण्णा तिथं आले आणि उभं राहून कीर्तन ऐकत होते. मागं कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक. त्यावेळेला गाडगे महाराजांनी बसलेल्या श्रोत्यांना प्रश्न विचारला की आज तुम्ही देवाला आलाय, काय काय केलं तुम्ही देवळात जाऊन? तर ते म्हणले आम्ही दर्शन घेऊन आलो. तर गाडगे महाराजांनी मुद्दाम प्रश्न विचारला, म्हणजे देवाचा अवमान करायचा नव्हता पण सत्य जाणवून द्यायचं होतं. ते काय म्हणाले, देवाला आंघोळ कोणी घातली? त्यांनी केली का तुम्ही घातली? नाही म्हणले, पुजाऱ्याने आंघोळ घातली. देव कसा करेल आंघोळ? पुजाऱ्याने घातली. कपडे म्हणले, कपडे पुजाऱ्यानेच नेसवले. गंध कोणी लावला? तो त्यांनीच लावला. हार कोणी घातला? त्यानेच घातला. नैवेद्य कोणी दाखवला? त्यानेच दाखवला. मग देवाने काय केलं म्हणले? निदान तिथून थँक्यू तरी म्हणला का, म्हणजे आभारी तरी म्हणला का? नाही नाही, देवाने काहीच नाही केलं म्हणले. आणि मग अण्णांच्याकडे वळले, कर्मवीर अण्णांच्याकडे, आणि बोटाने दाखवलं. म्हणले तुम्हाला जिवंत देव बघायचा आहे का, जो आपली पोरं लेकरं शिकावीत म्हणून रुपया 8 गोळा करत फिरतोय आणि शाळा उभा करतोय, असा खरा देव बघायचा असला तर हा देव बघा आणि ह्याचं दर्शन घ्या. सांगण्याचा हेतू लक्षात घ्या की जनसेवा ही ईश्वर सेवा आहे, बरोबर. आणि संत काय सांगतायत की जगनो हे जगदीश शास्त्रे बोलती सावकाश. जनी जनार्दन सांगती पुराण, भूती भगवंत सांगती वेदांत. माणसात ज्याला ईश्वर पाहता येतो तो खरा देवाचा भक्त आहे. माणुसकीने जो वागतो तो खरा धर्म पाळतो. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध त्याला काही महत्व नाही, ती उपासना पद्धत आहे. खरं काय तर मानव धर्म ज्याला पाळता येतो तो खरा. आणि म्हणून मला असं वाटतं की माहुलीतून असे अनेक डॉक्टर अजित घडावेत, असे अनेक चांगले चांगले नामांकित टॉपला जाणारे विद्यार्थी घडावेत, जेणेकरून गावाच्या विकासाला सुद्धा त्यांचं सहाय्य होतं, ते मार्ग सापडतो आणि त्यांची मदत आपल्याला मिळत असते. म्हणून तुम्ही आता काय करायचं तर मुला मुलींची शिक्षण करताना थोडा तुम्हाला सद्गुरूंनी सांगितलेला मंत्र आम्ही घरात वापरला तो सांगतो. माझा मुलगा वैभव निंबाळकर आता DIG आहे CRPF मध्ये. तो 22व्या वर्षी IPS झाला. तो शिकत असताना मी 10वीला तो गेला असताना मला वामनराव पै का आवडले, ते पण सर उपसचिवच होते मंत्रालयामध्ये. फक्त विचारांचं शास्त्र सांगितलं त्यांनी की मन बदला, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. विचार बदला, नशीब बदलेल. एकादशी, चतुर्थी, अभिषेक काही संबंध नाही त्याचा म्हणले. स्पष्ट इतकं क्लॅरिटी आली. म्हणजे मी सुरुवातीला ऐकलं माझ्या डोक्याला मुंग्याच आल्या, कारण मी पण आधी खूप कर्मकांड करायचो. मी पण आधी हात दाखवायचो, ज्योतिष बघायचो. पण त्यांचे विचार ऐकल्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं की फक्त आपली विचाराची पद्धत बदलायची. मग मी काय केलं, त्यांनी सांगितलेले टेक्निक वापरले. माझा मुलगा वैभव 11वीत असताना त्याला सकाळी झोपेतनं उठवताना मी हाक मारायचो, कमिशनर उठा, कलेक्टर उठा. माझी मुलगी आता युट्यूबर आहे, उर्मिला निंबाळकर. तुम्ही चॅनल पाहिला असेल कदाचित. तिला 16 लाख सबस्क्रायबर आहेत आता. मराठीतली नंबर 1 तिचं चॅनल चालू आहे. ती जर बाहेर गेलेली असली तर बायकोला मी म्हणायचो हिरोईन कुठे गेली. आता हे असं बोलण्याचा उद्देश काय तर वामनराव पै काय म्हणाले, टेबलावरचा कॉम्प्युटर माणसाने बनवलाय, त्याला जसं फिडिंग केलंय तसे तो रिझल्ट देतोय. तुमचं माझं शरीर हा देवाने बनवलेला कॉम्प्युटर आहे, त्यालाही जसं फिडिंग कराल तसे तो रिझल्ट येईल. आपण काय करतो, आपल्या घरी पाहुणे आले आणि आपला पोरगा 7वीत असला आणि तो जवळ आला तर पाहुण्यांची एक पद्धत आहे बघा. चहा पाणी येईपर्यंत ते काय म्हणतात त्या पोराला, काय होणार मोठा झालं. तो जरा कॉलर ताट करून सांगतो, मी डॉक्टर होणार. शेजारी बाप उभा हे आणि डॉक्टर कंपाऊंडर व्हायच्या लायकीचं नाही, बोंबलं थिंडतोय दिवसभर.
म्हणजे काय केलं, त्याला ते फिडिंग केलं. बघा तुम्ही, फिडिंग केलं त्याला, बरोबर आहे की नाही. बायकांचं विशेषतः महिला मंडळाला सांगतो, त्यांची तर अगदी क्लास 1 ऑफिसरची यादीच तयार असते. म्हणजे काय, अभ्यास नाही केल्यावर हमाली करायला लागेल, भीक मागायला लागेल, कब्बशा धुवायला लागतील, मोठी यादी असते क्लास 1ची. मला आता तुम्हाला सांगायचंय की त्याची दुसरी बाजू सांगायला सुरुवात करा. मोठा होशील, टॉपला जाशील, बरोबर ना, पोलीस कमिशनर होशील, कलेक्टर होशील, अमुक होशील, जे काय असेल ते, बरोबर आहे की नाही. हे फिडिंग तुम्ही आजपासून चालू करा आणि काय घडतंय चित्र बघा. प्रयत्न करावाच लागणार आहे, पण प्रयत्नाला प्रवृत्त करणारा असतो तो तुमचा विचार असतो. आणि म्हणून आपल्या मुलांना नावमेद करायचं नाही. आणि फॅक्ट आहे, आता तुम्ही शेतकरी आहात म्हणून तुमच्या समोर एक किस्सा सांगून मी थांबेन. आता 2 मुलं शेतात पोहायला गेली, एक छोटा आणि एक मोठा होता. मोठ्याने पाण्यात उडी मारली, त्याला पोहता येत नव्हतं, पण त्यांनी धाडसाने उडी मारली आणि तो लागला गटांगळ्या खायला. छोटा जो होता, बारका जो होता, तो लागला हाका मारायला, पण शेतात विहीर असल्यामुळं कुणीही मदतीला नाही. मग त्यांनी काय केलं, पूर्वी तुम्हाला माहित आहे रहाट असायचा, बादली दोर खाली सोडता यायचा. त्यांनी ती बादली खाली सोडली आणि त्या मोठ्याला सांगितलं, ही बादली धर, मी तुला खेचतो. आणि जीवाची सगळी ताकद लावून त्या पोराने बारक्याने त्याला ओढून बाहेर काढला. काढल्यानंतर तो अख्खा भिजलेला होता. गावात आला, पारावर माणसं बसली होती. त्यांनी विचारलं, हा का इतका भिजला, अख्खाच्या अख्खा भिजलेला होता ना, कारण तशीच उडी मारली होती त्यांनी कपड्यासकट. तर त्या बारक्याने सांगितलं की ह्याने असा असा उद्योग केला आणि मी त्याला वाचवलं. बसलेल्या माणसाला कुणालाही खरं वाटेना. ते म्हणले, हा केवढा, ह्या कसा काय ह्याला खेचून वर काढू शकतो, शक्यच नाही म्हणले. तिथं एक ज्येष्ठ नागरिक बसले होते, ते म्हणले मला खरं वाटते. बाकीचे म्हणले तुम्हाला का खरं वाटते. आता ते उत्तर नीट ऐका तुम्ही आणि ते लक्षात ठेवा. ते काय म्हणाले, पहिल्यांदा याने हाका मारल्या, पण मदतीला कोणी तिथं नव्हतं. नंतर ज्या वेळेला ह्याने त्याला शेंदून काढायचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्याला का जमलं शेंदायला, एवढी छोटी ताकद असताना त्याच्या मानाने सुद्धा त्याचं कारण, ज्या वेळेला तो त्याला शेंदून काढत होता त्यावेळेला तुला हे जमणार नाही हे सांगायला तिथं कोणी नव्हतं. लक्षात आला मुद्दा तुम्हाला, तुला हे जमणार नाही. आणि ह्याच्यावर अमेरिकेत संशोधन झालं साहेब, आणि त्याचा रिझल्ट असा आलाय की मुलगा किंवा मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत त्यांना कुटुंबातून, समाजातून, आजूबाजूच्या लोकांकडून 1,48,000 वेळा सांगितलं जातं की तुला हे जमणार नाही, यू कॅनॉट, तू हे करू शकत नाही. आज तुम्ही असा मंत्र घ्यायचा आहे, तू हे करू शकतो किंवा शकते, सगळं तुला जमणार आहे, हे देणं आणि सपोर्ट राहणं. मालक नाही व्हायचं, पालक व्हायचं. म्हणजे आपण विश्वस्त आहोत, ही परमेश्वराची प्रॉपर्टी आपल्याकडे सांभाळायला दिलेली आहे, अशा भावनेतून वागायचं. त्यामुळे लहान मुलांना मारू नका, समजावून सांगा. 8 वर्षापर्यंतची मुलं ही काय म्हणतात, मातीच्या गोळ्यासारखी असतात, ती तुमच्याकडे बघून शिकत असतात. नेहमी खरे बोलावे हा सुविचार भिंतीवर लिहून चालत नाही, आपल्या वर्तनातून तो दिसावा लागतो. कारण बाप मुलाला सांगतो नेहमी खरे बोलावे, तेवढ्यात फोन येतो, तो म्हणतो मी मार्केटमध्ये, हा म्हणतो हा तर घरातच सांगतोय मार्केटमध्ये. त्यामुळे हा विरोधाभास मुलांना प्रॉब्लेम मध्ये आणतो, बरोबर आहे. जाती, धर्म, पंथ, भाषा, भेद असलं काही मुलांच्या मध्ये रुजवू नका. सगळ्यात हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि घरातले प्रश्नच मला खटकतात लोकांचे. आई आणि बाबा उभे असल्यावर लहान मुलाला विचारतात, आमच्या दोघातलं तुला कोण आवडतं. आता तो जीव आहे ना, इतका लहान आहे की ते देवच आहे. तो म्हणतो मला दोघं आवडतात, लगेच पुढचा शब्द जातो तरी पण. मग तरी पण म्हणल्यावर विचार सुरू होतो की कोणीतरी एक आवडावं लागतं. ते पुढे इतकं वाढत जातं की हा वरल्या वाड्यातला, हा खाल्ल्या वाड्यातला, हा वरच्या तक्षिमीतला, खालच्या तक्षिमीतला, म्हणजे सख्खे भाऊ पक्की वैरी होण्यापर्यंत परिस्थिती ते. त्यामुळं भांडू नका. भावाभावामध्ये सुद्धा इतकं छान राहा. लहानपणी चॉकलेट किंवा गोळी खिशात असली तर ओली होईपर्यंत भावासाठी ठेवणारे नंतर विटेच्या कोर्टात जातात 5 फुटासाठी, 10 फुटासाठी, बांधासाठी, बरोबर ना. आमच्याकडे बांधावरची केस 10 वर्ष चालली होती. शेवटी कोर्टाने निकाल दिला, झाड विकान दोघांनी निम्म घ्या, दोघाला 2-2 हजार रुपये आले आणि केस 10 वर्ष. म्हणून मी नेहमी सांगत असतो, वकील कोणी असले तरी माफ करा आणि डॉक्टरांनी माफ करा. काळा कोट आणि पांढरा कोट यांची शक्यतो गाठ पडू नये, म्हणजे लांबनं नमस्कार असावा असं मला नेहमी वाटतं. प्रॉब्लेम होतो खरं तुम्हाला सांगतोय.
त्यामुळं वकिलाकडे, आता डॉक्टरकडे काय इलाज नाही, जावं लागतं. डॉक्टर इज नेक्स्ट टू गॉड असं वामनराव पै म्हणतात, सद्गुरू म्हणतात. त्याचं कारण का, तर आपण एरवी सहज म्हणतो नमस्कार कसं चाललंय डॉक्टर, पण रात्री अपरात्री दुखायला लागल्यावर तोच देव आहे हे लक्षात येतं, पटतं आपल्याला. बरोबर आहे का नाही? त्यामुळे डॉक्टरची भूमिका खूप महत्वाची आहे. आणि शरीर आहे ना, ह्याच्या इतका चमत्कार नाही जगात. तुम्हाला सांगू, अमेरिकन गव्हर्नमेंटने त्यांच्या शास्त्रज्ञांच्या टीमला मानवी देह बनवायला सांगितला. $5 ट्रिलियन खर्च आला. नंतर घरी हिशोब करा कॅल्क्युलेटरवर, रुपयात किती होतंय ते. त्यांनी देह बनवला, हुबेहूब माणसाचा देह बनवला. पण सॉरी म्हणलं गव्हर्नमेंट पुढं. कशासाठी? ते म्हणले आम्हाला ह्याच्यात चैतन्य घालता येत नाही, प्राणतत्व, जीवन तत्व, लाईफ ज्याला म्हणतात, ते आम्हाला ह्यात घालता येत नाही. त्यामुळं आम्ही जी बनवली ती डेड बॉडी आहे. आणि मला सांगा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारून थांबतो. देवळातली मूर्ती कोणी बनवली हो? माणसाने बनवली. ज्याला शिल्पकलेचं ज्ञान आहे त्यांनी ती बनवली. बरोबर आहे की नाही? आणि तुमची माझी मूर्ती कोणी बनवली? परमेश्वराने बनवली. आई वडील हे निमित्त आहे, लक्षात घ्या. परमेश्वराने बनवलेली ही मूर्ती आहे. आता ज्या वेळेला आपण देवळात जातो त्यावेळेला त्या देवाला आंघोळ घालण्यापूर्वी आपण करतो, त्याला गंध लावण्यापूर्वी आपण गंध लावतो, त्याला कपडे घालण्यापूर्वी आपण कपडे घालतो, त्याला उदबत्ती लावतो, त्याचा वास आपण घेतो आणि नैवेद्य तर फक्त दाखवतो, खातो आपण. बरोबर आहे? म्हणजे काय, तर संतांची खरी अपेक्षा काय, तर त्या मूर्तीकडून ह्या मूर्तीकडे यायचं. त्यामुळं सुनेमध्ये तुम्हाला सुनेला लेकी इतकं प्रेम देता आलं की समजायचं तुम्ही खरे पारमार्थिक आहात. बरोबर आहे? ज्या घरात ननंद आहे त्या घरात आनंद असला पाहिजे, मग समजायचं आपलं ननंद पण यशस्वी झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? ही फॅक्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. परमार्थ हा आचरण्याचा प्रांत आहे. तुम्ही वशाट खाता का, तुम्ही शाकाहारी आहे का, परमार्थाचा मार्ग पोटातून जात नाही, मनातून जातो. स्पष्ट बोलतो तुम्हाला, म्हणजे खाणाऱ्यांनाही डिस्काउंट मिळून गेला. बरोबर आहे की नाही? परमार्थ हा आचरणाचा प्रांत आहे. तुकाराम महाराजांनी उसाच्या कांड्या आणल्या, सगळ्याच्या सगळ्या बाहेर वाटल्या अंगणात. घरात गेल्यावर आवलीने विचारलं, आपली पोरं ध्यानात नाहीत काही, तर 4 तरी आणायच्या आतमध्ये. म्हणले मला आपलं फरकच कळेना. ह्याला संत म्हणतात. आपली निदान सगळ्या कांड्या घरात आल्या तर 4 तरी बाहेर जाऊ द्या. म्हणजे काय, तर तुम्ही आता परमार्थ मनात करायचा आणि प्रपंच जनात करायचा. शेतकरी असल्यामुळे तुम्हाला सांगतो, काय होतं, पाहुणेराव म्हणते चला वावर दाखवा तुमचा आम्हाला. बरोबर? वावर दाखवायला गेलेला माणूस काय सांगतो, हिथून ते चारीत कमीच आहे, कुणीच नाही मध्ये. बरोबर आहे? किंवा हायवे पर्यंत सगळं माझंच आहे. आता हे बरोबर आहे का? बरोबर आहे वाक्य, कारण आहे त्याचा तेवढा 7-12 म्हणून त्यांनी सांगितलं चारीपर्यंत मीच आहे, वड्यापर्यंत मीच आहे. मग परमार्थ मनात करायचा म्हणजे काय करायचं, तर मला समजा 100 पोती गहू झाला तर देवा, जगात कितीतरी लोक असे आहेत की भूमिहीन आहेत, गुंटाभर कुठं त्यांचं क्षेत्र नाही, स्वतःचं घर नाही, आणि मला तो देवा इतकं दिलं आणि ते पण वडिलार्जित आलंय समजा, तर 100 पोती गहू झाला तर त्यातला 5 पोत्याच तरी मी दान करीन. ह्याला परमार्थ करायचं म्हणतात. तो मनात करावा, ठरवावं आणि तसं वागावं. असा प्रपंच जनात आणि परमार्थ मनात करायचा, हे लक्षात घ्या. आणि जे येईल सर्वांसाठी भलं. आजपासून तुम्ही तुम्हाला आवडत्या कोणत्याही देवाचं नाव घ्या, विठ्ठला, दत्तात्रया, मारुतीरया, गणपती, काही असू दे तुमचं. फक्त मागताना काय म्हणायचं, सर्वांसाठी, मला नाही, मी माझं मला हे देवाच्या प्रांतात बसत नाही. परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट, सूर्यप्रकाश सर्वांसाठी आहे, पाऊस सर्वांसाठी, समुद्र सर्वांसाठी, सगळ्या गोष्टी सर्वांसाठी. बरोबर? त्यामुळं माणूस हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे आणि परमेश्वराचा लेकरू असल्यामुळं त्याचा विचार सर्वांसाठी, बोलणं सर्वांच्या हिताचं, वागणं सर्वांच्या हिताचं. तुम्ही असं करायला लागा, 6 महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल. आज जरा थांबतो, आपण परत एकदा छान संवाद करूया, कारण आज मला तुमचं लिमिट कळतंय, मला किती वेळ बसायचं. अशा आता ही सगळी एसीतली मंडळी आहेत, पण कसं दम तक धरून आहे तिथे. बरोबर आहे की नाही? त्यामुळं पोलीस परिवार मला जास्त जवळचा वाटतो, कारण माझा मुलगाच IPS असल्यामुळे मी सगळं अनुभवलंय. 2021 साली त्याला पायाला गोळी लागली बॉर्डरला. त्या पिरियडमध्ये त्यांनी 10 काय म्हणतात महिन्याभरात 10.5 कोटीचं ड्रग पकडलं होतं. एक प्रकारची ती दुश्मनी तयार झाली. त्यामुळे त्या लोकांनी लाईट मशीन गन वापरून गोळी मारलेली होती, ती मांडीत लागली. पण देवाची कृपा अशी म्हणूया की त्या गव्हर्नमेंटनी
स्पेशल विमान मागवलं केंद्राचं, फायटर विमान ते एअरफोर्सचं मुंबईला पोहोचवलं. त्यांनी सगळा उपचाराचा खर्च केला आसाम गव्हर्नमेंटने आणि तो आता सुखरूप एकदम सगळा छान पहिल्यासारखा टणटणीत झाला, व्यवस्थित झाला. ही देवाची कृपा असते. ह्याच्यापेक्षा काय लागतं मला सांगा तू. श्रीमंती म्हणजे पैशाची किती, बरोबर. आणि पैशाने श्रीमंत माणसं जर सुखी झाली असती तर जगातले सगळे श्रीमंत लोक सुखी तसं दिसलं असतं. असं चित्र नाही. अमेरिका सगळ्यात श्रीमंत आहेत पण सगळ्यात आत्महत्या तिथं जास्त आहेत. सगळ्यात पागल होण्याचं प्रमाण अमेरिकेत जास्त, बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आत्ता सुखासाठी लागतं शहाणपण. म्हणून विचार चांगला, शुभचिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं आणि शुभ वर्तन, ह्याने आपलं सगळं शुभ घडतं. हे स्मरणात ठेवून आपण वर्तन करूया. एवढं आज प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आणि बापूंना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने, डॉक्टरांना त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने बोलतो आणि तो थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या, भारत माता की जय. थँक्यू. धन्यवाद निंबाळकर साहेब. माहुलीकरांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं धन्यवाद. आता आपण प्रमुख कार्यक्रमाकडे जातोय. आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉक्टर अजित माने यांच्या मातोश्री आदर्श माता श्रीमती कलावती सुखदेव माने यांचा 75वा अमृत महोत्सवी गौरव सोहळा पार पडतोय. सर्व महिला भगिनी, सर्व मातांना विनंती आहे की सर्वांच्या वतीनं आपण औक्षण करून आणि केक कापून त्यांचा सत्कार करू. सर्वांना विनंती आहे व्यासपीठाकडे या आणि त्यांना औक्षण करून आज माता दिन, मदर्स डे निमित्त हा प्रातिनिधिक स्वरूपात सर्वच व्याख्यात्याने उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या माता भगिनी यांचा आज गौरव दिन आहे. त्या निमित्तानं डॉक्टर अजित माने यांच्या मातोश्रींचा आपण 75वा अमृत महोत्सवी गौरव सोहळा सर्वांच्या वतीने घेतोय. सुरुवातीला औक्षण करून आणि पुन्हा केक कापून आपण हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा, आज कमी वेळ असल्यामुळं निंबाळकर सरांचं आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन झालेलं आहे. आपण माहुलकर वाशीय एवढे भाग्यवान आहोत की कालच 9 मे कर्मवीर अण्णांचा स्मृती दिन झाला. त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माहुली भूमी आहे. आपण सर्वजण रयतचे विद्यार्थी, रयतचे लेकरं आहोत. डॉक्टर अजित माने आणि त्यांच्या मित्रांनी केलेला संकल्प व्याख्यानमालेचा, त्यामध्ये पुन्हा निंबाळकर सरांना आपण बोलू आणि यापेक्षा पुन्हा एक वेळ त्यांचं मार्गदर्शनाचा लाभ घेऊ. आजच्या कार्यक्रमाचा जो प्रमुख कार्यक्रम याचबरोबर त्यांच्या डॉक्टर अजित माने यांच्या बहिणींचा सत्कार बी आपण घेत आहोत. त्यांच्या मातोश्रींच्या बहिणींचा, मावशींचा सुद्धा सत्कार आपण घेत आहोत, मावशी आणि मामी. आणि हा आज मदर डे माता निमित्त कार्यक्रम झाल्यानंतर जो आपला दुसरा जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या दिशेने आपण जातोय. आरोग्य तपासणी शिबिर आपण संकल्प केल्याप्रमाणे दरवर्षी आपण माहुलकर वाशियांच्या वैद्यकीय सेवेसाठी हा कॅम्प आयोजित करतोय. यामध्ये आज आपण हाडांची घनता तपासणी, बोन डेन्सिटी मेट्रिक आणि रक्त तपासणी, साखर, युरिक ऍसिड, ज्याची आपण सर्वजण या शिबिराच्या आतुरतेने वाट पाहत आहे. तो एक 5 मिनिटात आपण उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात करू. सुरुवातीला या कार्यक्रमाचा प्रमुख भाग आदर्श माता श्रीमती कलावती सुखदेव माने यांचा 75वा अमृत महोत्सवी गौरव सोहळा 75 दीप प्रज्वलित करून त्यांच्या सर्व कन्या आणि डॉक्टर अजित माने, त्यांचे सुपुत्र, त्यांचे संपूर्ण कुटुंबीय यांच्या वतीनं हा सोहळा आपण
साजरा करतोय. थोडस फास्ट घ्या, थोडा उशीर होतोय. हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच एक 5 मिनिटात आपण आपला जो आजचा प्रमुख कार्यक्रम आहे हेल्थ कॅम्प आरोग्य शिबिराचं सर्व पाहुण्यांच्या वतीनं आपण उद्घाटन करून आरोग्य शिबिराला सुरुवात करतोय. आणि या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन डॉक्टर अजित माने त्यांचे संपूर्ण मित्र परिवार यांच्या वतीनं आदरणीय श्री सिद्धार्थ पाटील सर सर्वांचे आभार मानतील. आदर्श माता श्रीमती कलावती सुखदेव माने यांचा सर्वांच्या वतीनं अमृत महोत्सवी गौरव सोहळा मधलं दिसू द्या थोडं आम्हाला दिसू द्या म्हणलं, दिसलं पाहिजे थोडं. तो असं थांबा की थोडं थांबा की थोडं असं थांबा थोडं थोडं थांबा असंच सांग असं जाऊ माग हात लावा पाठीमागे जावा काय होत आहे पाठीमागे जावा असं त्यांना सांगा पूर्ण. थोडं पुढे असतो की माग दिसत नाही. हातात लावा वाटलं फक्त हातात लावा हो हातात लावायचं.
सगळ्यांना आठवणीने हात लावा. दिसत नाही काय पण महत्वाचं आहे. दिसत नाही म्हटलं चेहरा दिसत नाही तर कोणाचं त्यांचं कोणाचं बाय तुमचं लेडीचं कोणाचं दिसत नाही हो मग चेहरा तर दिसत नाही हाताला लावा कसं एकमेकीच्या वाटतं कोण असं थांबलं पाहिजे हो हां त्यांचं काय कोणाला दिसत नाही हो कोणच काय दिसत नाही घेतलं की मी आता मी घेतलं की पण दिसत नाही ना काय त्यांचं कोणा दिसत नाही हो चेहरे इकडं असेल ना चला इकडे बघाय थोडासा हातला नुसतं होत आहे असं बघा हां बघा बघा मागं पुढे होऊन बघा थोडं बघा थोडं मागं पुढं व्हा मी दिसते का बघा फक्त इथं ओके या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्राध्यापक राजेंद्र देशमुख सर त्याचबरोबर श्रीयुत जयेंद्र देशमुख सर माजी वनाधिकारी यांच्या कुटुंबियांच्या वतीनं औक्षण आणि सर्व आपल्या माहुलीकर वासियांच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्यासाठी शतायुष्य आयुष्यासाठी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा. आणि यानंतर डॉक्टर अजित माने यांचे मावशी आणि मामी यांचाही आपण सत्कार घेतोय. हा कार्यक्रम झाल्यानंतर 5च मिनिटांमध्ये आपण आरोग्य शिबिराचं उद्घाटन करू. थोडासा उशीर झाला असला तरी चालेल, मात्र दुपारचा जो आपला कार्यक्रम आहे आरोग्य तपासणी शिबिर, यामध्ये डॉक्टरनी पुण्याहून खास त्यांचं पथक, त्यांची टीम वेळेतच सकाळी आल्यामुळं आपण सर्वांनी त्या सुविधांचा त्यामध्ये औक्षण झाल्यानंतर केक कापून हा सोहळा साजरा करू. यानंतर डॉक्टर अजित माने यांच्या मावशी आणि मामी, आज योगायोग फार चांगला आहे. जागतिक मातृदिन, मदर्स डे, सर्व मातांचा सत्कार घ्या की. आज या मातृ दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपले कृषी उपविभागीय अधिकारी कुंभार सर यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर अजित माने यांच्या कुटुंबियांच्या वतीनं डॉक्टर अजित माने यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार, एक छोटासा सत्कार करणार आहोत. मी अजितला विनंती करतो की आई साहेबांचा सत्कार करायचा आहे.
पुढे मागे करतो या मागे. कुंभार साहेब यांच्या मातोश्रींचा आपण माने कुटुंबाच्या वतीनं आजच्या या मातृदिनी एक छोटासा सत्कार करत आहोत. मी अजितला विनंती करतो की दोघा उभयंतांनी मातोश्री कुंभार सरांच्या मातोश्रींचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. परमेश्वर त्यांना उदंड निरोगी शतायुष्य देव हीच ईश्वरचरणी आजच्या या दिवशी प्रार्थना. आजी बघा तुम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजचे प्रमुख अतिथी निंबाळकर सर यांचे सौभाग्यवती निंबाळकर मॅडम यांचा सत्कार आपण माने कुटुंबाच्या वतीने करत आहोत. आमचे मित्र अशोक मंडे यांच्या सौभाग्यवती मंडे वहिनी यांचाही सत्कार या ठिकाणी आपण माने कुटुंबाच्या वतीने करत आहोत. दोन्ही वहिनी साहेबांना विनंती की त्यांनी सत्कार घेण्यासाठी स्टेजच्या जवळ यायचं आहे. बघा इथं बघा. डॉक्टर अजित माने यांच्या मामी आणि मावशी यांनी या ठिकाणी सत्कार घ्यायचा आहे. मी डॉक्टर अजितना विनंती करतो की मामी आणि मावशींचा सत्कार करायचा आहे. मामी सुमन अप्पासो देवकर वेजगाव. बघा इथं देवसेना भागवत जाधव थोडं वाजतं बघा. मावशी मौजे बघा इथं बघा या ठिकाणी या बाजू जावा. मावशींचा आणि डॉक्टर अजित यांच्या मामींचा सत्कार आपण करतोय. बघा सगळे सर्व मावशी आणि मामींना मी विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी समोर यायचंय. बघा सगळं बघा इथं बघा सगळे बघा. ताट एका साईडला कुठेतरी ठेवा ते. बघा इथं बघा सगळे इथं तिकडे बघा ठेवलं इथं. असेल. काका काका सिद्धार्थ मामा तिकडेच ठेवून दिलेलं ते उन्हामध्ये तिकडे ठेवा. तिथं पडदा आहे तिकडे उन्हात समोर ठेवा. कंट्यावर ठेवा त्या समोरच्या. मी सौभाग्यवती निंबाळकर मॅडम आणि मांडेवहिनींना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी पुढे यायचंय.
कल्पना कल्पना कुठे गेली? कल्पना कल्पना काय डॉक्टर अजित माने यांचे मित्रमंडळी आणि सर्व मान्यवर यांचा सत्कार, यानंतर केक कापून आपण या अमृत महोत्सवी सोहळ्याचा सांगता समारंभ करू आणि त्यानंतर डॉक्टर अजित माने यांचे सर्व मित्रपरिवार यांच्या वतीनं आदरणीय सिद्धार्थ पाटील सर मनोगत आणि आभार प्रदर्शन व्यक्त करतील आणि कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपण संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जे या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात, हेल्थ कॅम्प अर्थात आरोग्य शिबिर, या कार्यक्रमाचं सर्व मान्यवरांच्या हस्ते एक 5 मिनिटात आपण कार्यक्रमाचं या हेल्थ कॅम्पचं उद्घाटन करून आरोग्य शिबिराला सुरुवात करू. निंबाळकर वहिनी यांचाही सर्व आपल्या माने परिवार आणि माहुलीवासीयांच्या वतीनं सत्कार. निंबाळकर सरांना पुन्हा एक वेळ आपण आपल्या यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण व्याख्यानमालेसाठी सुद्धा आजच निमंत्रित करतोय. डॉक्टर अजित माने यांचे सर्व मित्र परिवार, सर्व उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर संग्राम गोवाल सध्या ICR मध्ये ते काम करतायत. सर्व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम. यानंतर आज जागतिक माता दिन, मदर्स डे या निमित्त डॉक्टरांच्या मातोश्री तसंच सर्वच मातांचा आपण केक कापून आज मदर्स डे साजरा करूया. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण केक कापून या कार्यक्रमाची सांगता करू. या कार्यक्रमाचं त्यांचे मित्रपरिवार आणि त्यांच्या वतीनं सिद्धार्थ पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत आणि आभार प्रदर्शन करावं. केक कापून घ्या आणि त्यानंतर मग सिद्धार्थ पाटील सर आपल्या सर्वांच्या वतीनं, त्यांचे जे मित्रपरिवार आहे त्यांच्या वतीनं शेवटच्या एक 5 मिनिटांमध्ये मनोगत आणि आभार प्रदर्शन व्यक्त करतील आणि त्यानंतर मग आपण आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे, आपलं जे आरोग्य शिबिर आहे, त्या कार्यक्रमाकडं उद्घाटनाच्या दिशेनं एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण आरोग्य शिबिराचं उद्घाटन करू.
बाजूला घेता का एका बाजूला. बस ठीक आहे. हां ठीक आहे. हां बघा सगळे आता सगळे बघा. ओके आज आपण स्मृतिगंध या पुस्तकांचं प्रकाशन केलं. त्या आपलं उलट दिसलं पण डॉक्टर हेमांगी माने पुस्तकांच्या काही प्रती आधी ठेवा आपल्या पोर्टुगल असं ठेवा आपल्या मान्यवरांना आणि पोर्टुगल असं ठेवा आपल्या भाविक भाषांना देणार आहेत. केक कापणीच्या कार्यक्रमानंतर मी सिद्धार्थ पाटील साहेबांना विनंती करतो की वेळ फार झालेला आहे. त्याने शेवटी थोडक्यात आपल्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं डॉक्टर अजित माने सरांचे सर्व मित्र परिवार त्यांच्या वतीनं मनोगत आणि आभार प्रदर्शन करावं. सिद्धार्थ सर. अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं एक ग्रामपंचायत मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा माऊली यासाठी आईच्या 75 निमित्त 21,000 रुपयाचं एक छोटंसं मी या ठिकाणी शाळेला अर्पण करू इच्छितो. जे चांगल्या कार्यासाठी उपयोगात येईल, तर त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो. चला बघा शाळेचे सगळे समोर बघा. प्रतिनिधी कुंभार सर, त्यानंतर सुनील जगताप सर, उदयदादा, डॉक्टर अजित माने यांचे सर्व मित्र परिवार. या बॅचचं वैशिष्ट्य आहे की वर्षातून एक वेळ भेटतात, नेहमी संपर्कात असतात. आणि मला वाटते मुख्याध्यापक आता भिंगारदेवे सर आहेत, बघा समोर त्यांचेच वर्गमित्र. आज ते डॉक्टरांनी आपल्या शाळेसाठी 21,000चं जे योगदान मोठं दान शाळेसाठी दिलेलं आहे, त्याबद्दल सर्व माहुलीकर वासियांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आभार. असंच सर्वांनी आपल्या शाळेसाठी, आपण ज्या शाळेमध्ये शिकलोय त्या शाळेसाठी जागतिक माता दिन आणि मदर डे या निमित्तानं डॉक्टर अजित माने यांच्या मातोश्री यांचा 75वा अमृत महोत्सवी सोहळा. सर्वच माता आजच्या दिनी निश्चितच
गौरवास पात्र आहेत. मी सिद्धार्थ सरांना विनंती करतो की सर्व त्यांचे मित्रपरिवार त्यांच्या वतीनं मनोगत व्यक्त करावं आणि आभार प्रदर्शन करावं. हा कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्वार झाल्यानंतर लगेचच आपण आभार प्रदर्शनानंतर आरोग्य शिबिराचं आपण उद्घाटन करतोय. सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि सर्वांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचं उद्घाटन करून आपण त्यांच्या वैद्यकीय सेवेला माऊलीमध्ये आपण संधी देतोय. डॉक्टर अजित माने, डॉक्टर हेमांगिनी माने यांचे आणि त्यांच्या भगिनी स्वर्गीय बापू सुखदेव माने सर यांच्या पूर्ण प्रतिमेचं अनावरण करून या आरोग्य शिबिराचं उद्घाटन होईल. सिद्धार्थ सर. आज या ठिकाणी लोकशिक्षक कैलासवासी सुखदेव माने सर यांच्या आपण स्मृती जागा केल्या आणि आदर्श माता कलावती माने आमच्या आईसाहेब यांचा 75वे अमृत महोत्सवी वर्ष ह्या ठिकाणी साजरं केलं. या सर्व कार्यक्रमाला आपण माऊलीवासियांनी आणि डॉक्टर अजित यांचे सर्व आप्तेष्ट मित्र नातेवाईक यांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे. या कार्यक्रमासाठी खास डॉक्टर अजित यांच्या निमंत्रणावरून उपस्थित राहिलेले कार्यक्रमाचे व्याख्याते निंबाळकर सर, निंबाळकर मॅडम, आमचे विविध स्तरातून आलेले मित्र अशोक मांडे साहेब, शिवराज पाटील साहेब, ऋषिकेश शेळके साहेब, डॉक्टर संग्राम धुमाळ, संतोष कदम आणि सोमनाथ सावंत, बाळासाहेब केवटे, त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याबद्दल सर्वांचा मी माने कुटुंबाच्या वतीनं आभारी आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आमचे उपविभागीय कृषी अधिकारी कुंभार साहेब यांनी घेतली. त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. या कार्यक्रमासाठी खास कराडहून उपस्थित असलेले आमचे मित्र दत्ता पाटील त्यांनीही आपला वेळ दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार. डॉक्टर अजित माने यांचे लहानपणीचे शालेय जीवनातील सर्व सवंगडी या ठिकाणी उपस्थित राहिले. गेले आठवडाभर या कार्यक्रमाची तयारी चालू होती. या कार्यक्रमासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याबद्दल माने कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो. आणि लोकशिक्षक सुखदेव माने, कैलासवासी सुखदेव माने सर यांनी जो कर्मयोगाचा सिद्धांत जपला, त्या सिद्धांताला खऱ्या अर्थानं व्यावहारिक अधिष्ठान देण्याचं काम कोणी केले असेल तर आमच्या आईसाहेब श्रीमती कलावती माने यांनी केलं. गेले 30 वर्ष झालं हे कुटुंब मी खूप जवळून पाहिलेलं आहे आणि अतिशय त्यागातून कष्टातून त्यांनी हे कुटुंब उभा केलं. त्याची फळं आज आपल्याला दिसतात. असं म्हणतात की आई वडील हे झाडाचं मूळ असतं. हे मूळ कधीच दिसत नाही, परंतु आई वडिलांनी लावलेलं हे रोपटं दिसतं. मी डॉक्टर अजित माने आणि सर्व कुटुंबांचा आमच्या मित्रांच्या वतीने आभारी आहे की आईसाहेब तुमचा आम्ही सर्वजण ऋणी आहोत की तुमच्या कुशीमध्ये ही रत्न निपजली. अजित, डॉक्टर शुभांगी माने, डॉक्टर माधुरी माने आणि संवेदनशील कवयित्री लेखिका माई, ह्या सर्वांना तुम्ही घडवलं आणि तुम्ही घडवल्यामुळे आज हा सखा मित्र डॉक्टर अजित सारखा मित्र बंधू आम्हाला लाभला. आम्हा सर्व मित्र परिवारच्या वतीनं डॉक्टर अजित माने आणि सर्व कुटुंबियांचे आभार की तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं आणि आमचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. हा सोहळा या ठिकाणी संपन्न करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आईसाहेबांना श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी उदंड निरोगी आणि शतायुष्य देव ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि खुदीचे पाटील परिवार आणि माने परिवारांचा हा स्नेह दिवसेंदिवस वृंदीगत राहो, वाढत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे आभाराचे 2 शब्द संपवतो. यानंतर अथर्व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे
एक आरोग्य शिबिर ह्या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत आणि त्याच्यापूर्वी कर्मयोगी हॉलमध्ये लोकशिक्षक कर्मयोगी बाबांच्या प्रतिमेचं अनावरण आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वांनी त्या ठिकाणी हॉलमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रमाचा पहिला भाग हा ह्या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. पुनश्च एकदा माहुलीवासियांचे सर्व आप्तेष्ट मित्र नातेवाईकांचे खूप खूप आभार. आपलं प्रेम सदैव आमच्या पाठीशी राहो आणि तदनंतर पुढचा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व अथर्व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जो परिवार आहे त्या परिवारातील सर्व डॉक्टरांचे आणि सर्वांचे पुनश्च एकदा आम्हा सर्वांच्या वतीनं माऊलीवासींच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले सर्व आरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यायचं आहे. डॉक्टर अजित माने यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेला जी मदत दिली त्याबद्दल पुनश्च एक वेळ माहुलकर वासियांच्या वतीनं आभार. आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर अजित माने यांचा मित्र परिवार, सर्व उच्चपदस्थ अधिकारी वेळात वेळ काढून आज काही जण वाटलं असेल की सुट्टी आहे, मात्र सुट्टी दिवशी सुद्धा त्यांचं बिझी शेड्यूल असते. मंत्रालयातले सर्व आपण आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनासाठी कर्मयोगी हॉलकडे जाऊ सर्वांनी आणि तिथं कॅम्पचं एक उद्घाटन करून मुख्य कार्यक्रम जो आरोग्य तपासणी आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात करू. ज्यांना जिन्यावरून वर जाणं शक्य नाही अशा वृद्ध व्यक्तींच्यासाठी आपण एक खाली टेबलची व्यवस्था करतोय. समोरच्या गाळ्यामध्ये तिथे एक टेबल लावून तिथंच तपासणी, ज्यांना शक्य नाही वर हॉलमध्ये जाणं त्यांची आरोग्य तपासणी आपण खालच्या हॉलमध्ये करू. या कार्यक्रमासाठी अशोक मांडे सर, उपसचिव मंत्रालय हे वेळात वेळ काढून आले, त्यांचेही आभार. शिवराज पाटील सर, पोलीस आयुक्त, याचबरोबर आपल्या तालुक्याचे माजी तहसीलदार आदरणीय ऋषी शेळके सर, सध्या गडिंग्लज तहसीलदार, हे वेळात वेळ काढून आले. सिद्धार्थ पाटील सर ज्यांनी आता आभार प्रदर्शन केलं. सर्व अजित डॉक्टरांचे मित्रमंडळी यांचे पुनश्च सर्वांचे आभार. ऋषिकेश शेळके सरांचे पुनश्च आभार. ऋषिकेश शेळके सर मागेही आपल्या तालुक्याला सेवा दिलेल्या आहेत. यापुढेही बढतीनंतर, प्रमोशन नंतर उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत साहेब म्हणून आपल्या तालुक्याला येतील आणि सेवा देतील अशा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा. आणि कार्यक्रमाचा पहिला भाग आपण समारोप करतोय. सर्वांना विनंती आहे की आपण वरचा जो आरोग्य तपासणी शिबिराचा हॉल आहे त्या हॉलकडे जाऊया आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला बापूंच्या पूर्ण प्रतिमेचं पूजन करून हार अर्पण करून आपण या आरोग्य शिबिराचं उद्घाटन करू. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण हॉलकडे जाऊ. हा बघा समोर, बघा सगळे, बघा समोर. हात खाली, हा बघा समोर.
मला काय- तो बनला.